जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह। नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्याच्या समस्या कधी दूर होणार? देशाला स्वातंत्र्य मिळून 7 दशकापेक्षा अधिक कालावधी लोटला असताना देखील जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात आरोग्याच्या सेवा परिपूर्णपणे पोचलेल्या नाहीत। गरोदर मातांची प्रसूती घरीच करून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातून उघडकीस आला आहे। सुरक्षित मातृत्वासाठी राज्य शासनाकडून पंचसूत्री योजना राबविल्या जात असतात, मात्र या योजनेसाठी मागील गेल्या 1.5 वर्षात तब्बल 771 कोटी रुपयांचा भरमसाठ निधी खर्च करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मात्र प्रत्यक्ष आजही दुर्गम भागात आरोग्याच्या सेवा पाहिजे त्या पद्धतीने उपलब्ध होत नाही आहे, तर हा निधी गेला तरी कुठे, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे। धडगाव, अक्कलकोवा तालुक्यातील अनेक गावांमध्ये गरोदर मातांची प्रसूती घरी बांबूची काडी, बाणाचे पाते आणि दाढी करण्याच्या ब्लेडने केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। यामुळे राज्याला प्रगतीच्या मार्गाने घेऊन जाणे राज्यकर्त्यांनी नंदुरबार सारख्या अतिदुर्गम भागात लक्ष दिलं तर खरं राज्याची प्रगती होईल, असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। केंद्र सरकारकडून आकांक्षित जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याच्या प्रामुख्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे। यासाठी कोट्यावधींचा निधी येत असतो, तर कुपोषण कमी व्हावे यासाठी सरकारकडून जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अनुदान, पंतप्रधान मातृत्व वंदना योजना, नवसंजीवनी योजना, मातृत्व अनुदान योजना चालवल्या जात असल्या तरी देखील घरी प्रसूती होत असणार, तर प्रत्यक्षात शासनाच्या योजनांचा लाभ या आदिवासी महिलांना होतो का, असाही प्रश्न आता उपस्थित होताना दिसून येत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। निधीही अनेक वेळा उशिरा येतो, रस्ते नाहीत, 108च्या रुग्णवाहिका या भागात येत नाहीत, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकाही पाड्यांपर्यंत पोहोचणे अशक्य, अनेक माता सरकारी रुग्णालयांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, अनेक बालकांची जन्म प्रमाणपत्र निघत नाहीत आणि अनेक योजनाही फक्त कागदावर राहतात। अतिशय विदारक आणि भयानक अशी ही परिस्थिती आणि त्यावर मात न करू शकणारी आपली आरोग्य व्यवस्था, दरवर्षी होणारे बालमृत्यू आणि कुपोषण यावर होणाऱ्या बातम्या, तात्पुरती सरकारने केलेली मलमपट्टी आणि परंतु कायमस्वरूपी न केलेल्या उपाययोजना याचंच दर्शन म्हणजे अतिदुर्गम भागातील ही खरोखरी वस्तुस्थिती। शासन स्तरावर या बातमीनंतर तरी निश्चितपणे याची दखल घेतली जाईल का, हा सगळ्यात मोठा सवाल। आणि अशाच पद्धतीची बाळंतपणं यापुढची तरी आपण रोखू शकतो का? तसेच शासन स्तरावर नवसंजीवनी अंतर्गत पूर्वीची दाईंची प्रशिक्षणाची योजना कार्यान्वित होईल का?